Mas eu vi que tem a minha testa que tá parando. Já, mas a minha testa tá parando.
म्हणतो पण काही कालावधीनंतर ते पुन्हा एकत्रित येतो तेव्हा जन्मांतर प्रथम प्रेम निर्माण कर वास्तव्य निर्माण कर आणि राहिला प्रश्न मुर्दे पाडणं अरे शब्द हे असं असतंय ते शब्दांची असं वापर असताना प्रत्येकाने विचार करून वापरावा आणि आपण बोलायचं बोलावं काय बोलावं याची मर्जी आपल्याला असायला पण त्याचप्रमाणे बोललेले शब्द सत्ता उतरवण्याचं सामर्थ्य माझ्या मागे माणसाने घडवलं ते शब्द माझ्या मुखावाटे बाहेर पडले हे आहे तुझा समोर सत्ता उतरवण्याचं विद्वत्ता करू लागते आणि वृत्ती विद्वत्ता असली म्हणजे झालं कुठं आपण काय बोलावं हे प्रत्येकाला कळलं गरजेचं आहे माझ्या घरी उपाय 20 शब्दांनी वेळ नसते श्री शोभाची सांगतो उच्च पात्रतेचे समरता मुक्ती मिळे आत्मदेवसाचे अरे सागर पुत्र जलधर या जलधराला सुद्धा अहंकार झाला आणि त्या अहंकारामुळे हे संपूर्ण विश्व एकत्रित करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा खेळल्या पदानी त्याच्या बाबतीत काय केलं कप्ताचं आचरण करून त्यालाही ठार मारलं तेव्हा तुला एकच सांगू इच्छितो अरे विष म्हणून विश्वास बनवण्यापेक्षा सुंदर चंद्रा बनवणं सुगंध जीवन करून वावरणं हे योग्य आहे आणि तुला माहितीसाठी सांगतो जीवनात काहीतरी शिक अभ्यास कर आणि नंतर बोल हे भावारे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही मी काय करावं मी काय करू नये हे माझं मी ठरवू शकतो तू मला सांगणं याचा आचरण मी करणं अशाचा भाग पुढे आहे याच्यासाठी मला सांग तू जाणार आहे की जाणार आहे आणि मला घालवणारे पुष्कळ निर्माण झाले माझ्या समोर अरे कित्येक जणांच्या भगीरथ प्रयत्नांची सांगड घातली का तर माझं अस्तित्व नष्ट करावं अरे सागरासारखं अस्तित्व ज्याचं आहे चंद्र सूर्य त्याच्या हाताने विश्व चाललेलं आहे सूर्याची शीतलता आणि चंद्राची शीतलता ही चंद्र सूर्य होतेपर्यंत आवाजीत राहिली गेली तेव्हा तुला एकच सांगतो सानिध्य घेताना प्रयत्न घे जेणेकरून तुझ्या जीवनाचा उत्कर्ष होईल अन्यथा तुझ्या जीवनाचा ऱ्हासच होईल राजा कौशल प्रथमतःच मी तुला संधी दिली होती इथून आल्या मार्गाने माघारी जाऊ तू जाण्यासाठी तत्परला आहे याचा अर्थ असा होतो या ठिकाणी तो तुला उत्कर्ष होणार होता तो इथल्या इथं छंद पावणार आहे आणि दुसरी गोष्ट मी कुणाचा सांगितलं जावं मी कुणाच्या सांगितलं जावं हे मी माझ्या स्वतःला ठरवून मिळालंस अरे तुझा उत्कर्ष आणि त्या उत्कर्षाचं लय इथंच होणार आहे ज्यामुळे जन्माने आपण प्रथमच निर्माण केले आणि ज्याचं नाव निर्माण झालंय ते कधीही पुसलं जात नाही हे तुझ्या माहितीसाठी तुझ्या लक्षात होतं आणि याचा कौशल्य नष्ट करून विश्वाच्या ठाई स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल आजपर्यंत जो माझ्या मार्गात आला त्याला मी कधी सोडलेला नाही त्याला आडवाच केलेला कौशल आपल्याच्या सगळ्या मंडळाचा समारंभ बनवला मलाही पाहिजे माझ्या रीतीनं या वेळी आले अरे सज्जन आपला दोष कधी व्यक्त करत नाही पण तो दुर्जन असतो तो दोषच व्यक्त करतो आणि त्या दुर्जनासमोर कितीही मोठ केला तरी त्याच्या जीवनात तुझ्या मतानं मी दुर्जन असं संबोधलं तरी मला त्याचा वाईट वाटणार नाही दुर्जन होणार तुला अखेरचा दिवस केव्हा आहे आणि अखेरचा अंत केव्हा आहे पूर्ण शिकल्यावर सूर्य उदयाने येतो आणि तो अस्तमान होतो पण सूर्य जेव्हा अस्तमान होतो मध्यंतरीचा जो कालावधी आहे तो म्हणजे काय असेल तर विश्वाला त्यांना प्रकाश दिला तेव्हा त्याचा जो कालखंड तो कधी बाहेर पडणारा तू एवढंच राजा कौशल्य